शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचं काम रखडलं आहे। या कामासाठी कोट्यावधीचा निधी मंजूर झालाय, पण प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे काम झालेलं नाही। हे काम तातडीने सुरू करावं, अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा छत्रपती ग्रुपचे संस्थापक प्रमोददादा पाटील यांनी दिलाय। कुरुंदवाड शहरात शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे। छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष प्रमोददादा पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी या ठिकाणी भेट दिली। यावेळी छत्रपती ग्रुप प्रदेशाध्यक्ष रोहित मलमे, संदीप पवार, संतोष पाटील, संदीप बिरणगे, सागर बिरणगे, दयानंद खानोरे उपस्थित होते। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या नूतनीकरणाचं काम रखडल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। कुरुंदवाड नगरपालिकेच्या मुख्य अधिकारी टीना गवळी यांच्याशी संपर्क साधून रखडलेलं काम तातडीनं सुरू करण्याची मागणी केली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचं काम तातडीनं सुरू झालं नाही तर छत्रपती ग्रुप रस्त्यावर उतरेल असा इशारा प्रमोददादा पाटील यांनी दिलाय। पाहणी करून आलो तर तिथं काही तांत्रिक अडचणी सांगितल्या जातात, पण तसं काही नाही आहे। त्यामुळे ज्या अधिकारी मॅडम आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालं फोनवरून, तर त्यांनी उद्या सकाळी तात्काळ काम चालू करण्याचा शब्द दिलेला आहे। पण ते चालू होते नाही होते याच्यासाठी छत्रपती ग्रुपचे सर्व पदाधिकारी, तालुका पातळीवरची कुरुंदवाड शहर कार्यकारिणी आमची इथं उपस्थित असेल। नूतन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांना सुद्धा आम्ही आत्ताच तेरवाड मधल्या कार्यक्रमामध्ये ते उपस्थित असता तिथं त्यांना बोललो की आम्ही साहेब त्यांना आताच वाढीव निधी लावा, नंतरचा निधी लागणार नाही, सुशोभीकरण होणार नाही असे प्रकार न होता त्याला वाढीव निधी। मग तिथं जी विहीर आणि विहिरीची समस्या आहे त्याच्यासाठीचा वेगळा निधी आणि आशुरोड पुतळ्यासाठीचा वेगळा निधी असा ऑलरेडी म्हणजे 5-6 कोटीचा निधी तिथं मंजूर आहे, तो सगळा लागेल असं साहेबांनी सुद्धा सांगितलं। त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे कुरुंदवाड मधला तो सुद्धा पुतळा आहे, पण त्याचं काम रखडलेलं आहे गेल्या 6 महिन्यामध्ये। ते सुद्धा काम लगेच चालू करण्यासंदर्भात मॅडमांची आमची चर्चा झालेली, अधिकारी मॅडमांची, ते सुद्धा काम उद्या चालू करतात आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकाऱ्यांची भेट आम्ही सकाळी छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून घेतोय।